हां सर. नमस्कार. दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी बार्शी शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील राऊत चाळ येथून एक बुलेट मोटरसायकल चोरी झाल्याबाबत आमच्याकडे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आमचे DB पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तिथे असलेले CCTV आणि तांत्रिक पुरावे यांच्या मदतीने जो अनोळखी आरोपी होता त्या आरोपीस निष्पन्न करून त्या आरोपींना मी आकाश हरिश्चंद्र राठोड राहणार परळी जिल्हा बीड आणि त्याचा साथीदार ऋषिकेश महादेव सुरवसे राहणार मांजरी जिल्हा लातूर या दोघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आमच्याकडील पोलीस स्टेशन हद्दीतील जी गुन्ह्यातील बुलेट चोरी झालेली गाडी होती ती त्यांच्याकडून हस्तगत केली आणि माननीय न्यायालयात त्यांना हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदर गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केला असता आरोपीने ह्या गुन्ह्याबरोबरच अजून लातूर, पुणे, एडशी आणि आपल्या आसपासच्या परिसरातून 4 बुलेट आणि हिरो होंडा स्प्लेंडर यासारख्या 6 गाड्या अशा टोटल 10 गाड्या चोरी केल्याचे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि सर्व गाड्या आम्ही आज हस्तगत केलेल्या आहेत. ह्या दोन्ही आरोपीकडून टोटल आत्तापर्यंत 4 बुलेट आणि 6 अशा टोटल 10 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत. आरोपींच्याकडे अजून तपास करणे आमचं चालू आहे. ही सदरची जी संपूर्ण कारवाई आहे हे आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री विजय कपाडे सर, माननीय DYSP साहेब श्री जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे DB पथकातील अधिकारी PSI माकणे, हवालदार साठे, हवालदार बनसोडे, हवालदार कोतवाल मॅडम, फत्तेपुरे, देशमुख, शेख, जाधव, गायकवाड आणि इतर जे आमचे अंमलदार आहेत यांच्या संयोगानं आणि सायबर सेल सोलापूर ग्रामीण यांनी केलेल्या तांत्रिक मदतीच्या आधारे संपूर्ण कारवाई आम्ही केलेली आहे. बार्शी शहरातील प्रमुख चौकामध्ये किंवा प्रमुख रस्त्यावरती जर CCTV कॅमेरे बसवले, पूर्वी तो प्रयोग केला होता ते आता बंद आहे, तर आपल्या पुढाकारानं त्या गोष्टी परत अंमलात आणल्या तर चोरीचं प्रमाण कुठेतरी कमी होईल असं वाटत नाही? बरोबर आहे. त्या अनुषंगानं मी आल्यानंतरच एक आठवड्यामध्येच संपूर्ण प्रस्ताव तयार करून आपल्या बार्शी शहरातील जे महत्त्वाचे चौक आहेत, बार्शी शहरात येणारे रस्ते, जाणारे रस्ते, जे काही छुपे रस्ते आहेत, चोर रस्ते आहेत, ते सगळे आयडेंटिफाय केलेले आहेत मी आणि आमच्या अधिकाऱ्यांनी. आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वे करून सविस्तर प्रस्ताव बघून नगरपालिकेला जवळजवळ 70 ते 80 ठिकाणी कॅमेरे बसवा यासंबंधी लेखी प्रस्ताव त्यांना दिलेले आहेत. सदरबाबत मी नगरपालिकेचे CEO आहेत त्यांना पण भेटून चर्चा केलेली आहे. त्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद दाखवलेला आहे आणि शासनाचे JR प्रमाणे सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनास सादर करून आम्ही पण तो CCTVचा प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करतो. बाजारपेठेत बऱ्याच मोठ्या गाड्या आहेत, ट्रक म्हणा 10 चाकी, त्याच्यावर काय करायचं? त्यामुळे बरेचसे ट्रॅफिक जाम होते. जे ट्रॅफिक जाम होते वाहतुकीच्या अनुषंगानं त्यांच्यावरती आमची कारवाई सुरू आहे आणि व्यापाऱ्यांना पण आम्ही आपल्या मार्फतीनं आवाहन करतोय की गर्दीच्या वेळी माल उतरवण्यासाठी असे हेवी व्हेकल न बोलवता दुपारच्या वेळेस आणि रात्री 9 नंतर ज्यावेळेस गर्दी कमी होती अशा वेळेस आपण माल उतरवण्यासाठी वाहन तुमचं व्यवस्था करावी. गर्दीच्या वेळेस जर एखाद्या वाहनामुळे ट्रॅफिक जाम होत असेल किंवा नियम तोडत असेल तर त्याच्यावरती आम्ही कडक कारवाई करू. दुचाकीची चोरी होऊ नये म्हणून नागरिकांना काय आव्हान असेल? आपल्या मार्फतीनं मी नागरिकांना आवाहन करतो की आपण जे जो लॉक आहे तो लॉक सिंगल लॉकवरतीच आधार याच्यावर अवलंबून न राहता आपल्याला नवीन नवीन प्रकारचे जे टायरला किंवा गाड्यांचे जे व्हील्स आहेत त्यांच्यासाठी अजून प्रोटेक्शन करण्यासाठी एकदम भक्कम लॉकचा उपयोग करावा.
तसेच GPR सिस्टीमची पण आता नवीन निघालेलं आपल्या नवीन गाड्यामध्ये पण आहेत. ते आपण बाहेरून इंडिव्हिज्युअल पण इन्स्टॉल करून टू व्हीलरमध्ये बसवू शकता. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे घटना होते मोटरसायकलची किंवा चोरीची किंवा अजून कुठल्या अपराधाची, तर तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनला येऊन संपर्क करू शकता किंवा डायल 112 त्यामार्फत देखील आम्हाला पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळी पोलीस तिथं कमीत कमी आता वेळेत येऊ शकतात. आपल्या मार्फत मी आवाहन करतो. मागील 6 महिन्यात बार्शी शहरात किती गाड्या चोरीला गेल्या आहेत आणि त्यापैकी किती गाड्या आतापर्यंत सापडलेल्या आहेत याबाबत काय सांगाल? टोटल मला वाटतं एक 10 ते 15 गाड्या चोरीला गेल्या असाव्यात आणि त्यातील एक 4 ते 5 गाड्या आम्ही रिकव्हरी केलेल्या आहेत.